नमस्कार मित्रांनो, आज आपण बुद्धिझम फॉर बिगिनर्स या पुस्तकातील अध्याय 11 समजून घेणार आहोत. या अध्यायात आपण वज्रयान म्हणजे काय, त्यात काय विशेष आहे आणि ही साधना कशी केली जाते हे सोप्या भाषेत समजून घेऊ. शांतपणे ऐका आणि आपल्या जीवनाशी जोडून पहा. वज्रयान हा बौद्ध धर्मातील एक विशेष मार्ग आहे. यात मन बदलण्यावर खूप जोर दिला जातो. या मार्गात एक वेगळी पद्धत वापरली जाते. आपण स्वतःला एक चांगला, पूर्ण विकसित माणूस म्हणून कल्पना करतो. यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण हळूहळू त्या गुणांकडे जातो. उदाहरण बघ, कधीकधी आपल्याला वाटतं मी काहीच करू शकत नाही, मी कमी आहे. पण जर तू स्वतःला मजबूत, शांत आणि दयाळू व्यक्ती म्हणून पाहायला लागलास, तर हळूहळू तसं वागायला सुरुवात करशील. जसं जॉबमध्ये जर तू स्वतःला कॉन्फिडंट तर तू चांगलं काम करतोस. पण जर तू सतत नेगेटिव्ह विचार करत राहिलास तर परफॉर्मन्स कमी होतो. वज्रयान सांगतो, स्वतःला कमी समजू नकोस. तुझ्यात चांगले गुण आहेत, फक्त त्यांना जागं करायचं आहे. वज्रयान ही साधना थोडी ॲडव्हान्स आहे. त्यामुळे ती लगेच सुरू करायची नसते. आधी मन तयार करावं लागतं. जसं एखादा मोठा बिझनेस सुरू करण्यापूर्वी प्लॅनिंग करावी लागते, तसंच इथेही आहे. आधी बेसिक्स मजबूत करायचे, शांतता, समज, इतरांबद्दल चांगली भावना. या मार्गात गुरु किंवा शिक्षकाचं मार्गदर्शन महत्त्वाचं असतं. कारण काही गोष्टी खोल असतात आणि चुकीने केल्या तर गोंधळ होऊ शकतो. उदाहरण, तू जिममध्ये गेला आणि हेवी वेट लगेच उचलायला गेलास तर इंजरी होईल. पण हळूहळू सुरू केलंस तर शरीर मजबूत होतं. तसंच, आधी साधी साधना, मग हळूहळू पुढचा टप्पा. घाई केली तर फायदा नाही, उलट नुकसान होऊ शकतं. या मार्गात काही चित्र, चिन्ह आणि वेगवेगळ्या रूपांचा वापर केला जातो. कधीकधी ती थोडी वेगळी वाटतात, पण त्यांचा अर्थ खोल असतो. उदाहरण, काही रूपं रागीट दिसतात, पण ते खरं राग दाखवत नाहीत. ते आपल्या आतल्या वाईट सवयींवर नियंत्रण ठेवण्याचं प्रतीक आहे, जसं राग, लोभ, मत्सर. काही चित्र एकत्र दिसतात, त्याचा अर्थ आहे संतुलन. म्हणजे समज आणि कृती एकत्र असणं. हे सगळं बाहेरचं नाही, तर आपल्या मनात काय चाललंय याचं प्रतीक आहे. उदाहरण, तू स्ट्रेसमध्ये असतोस. बाहेर काही बदलत नाही, पण आतमध्ये गोंधळ असतो. जर तू आत शांत झालास, तर बाहेरचंही सोपं वाटायला लागतं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, तू काय करायला हवं? पहिली गोष्ट, स्वतःला कमी समजू नकोस. तुझ्यात बदलण्याची ताकद आहे. दुसरी गोष्ट, रोज थोडा वेळ शांत बस. श्वासावर लक्ष दे. मन ऑब्झर्व्ह कर. तिसरी गोष्ट, इतरांशी चांगलं वाग. जॉबमध्ये मदत कर. घरी शांत राहा. पैशाबाबत संयम ठेव. चौथी गोष्ट, सातत्य ठेव. रोज थोडं केलं तरी चालेल, पण नियमित कर. मित्रासारखं सांगतो, मोठ्या गोष्टी एकदम होत नाहीत. छोट्या छोट्या बदलांमुळे जीवन बदलतं. वज्रयान सांगतो, तू जसा आहेस तसाच राहू नकोस. स्वतःला सुधार, स्वतःला उंचाव. तुझ्यात आधीच चांगले गुण आहेत. फक्त त्यांना ओळख, त्यावर काम कर आणि शांतपणे पुढे जात राहा. हळूहळू तुला जाणवेल, तुझं मन बदलतंय, तुझा विचार बदलतोय आणि जीवन हलकं होतंय. या चॅनलवर तुम्हाला बुद्धांच्या धर्माविषयी जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन बुक समरी आणि नवीन अध्यायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा.